गुड मॉर्निंग मानसी. गुड मॉर्निंग. दिवस एवढा वर आला आणि मला उठवलं नाहीस. आज तुम्हाला सुट्टी आहे ना, म्हणून मी विचार केला की तुम्हाला आराम करू द्यावा. चहा घेणार का? हो, चहा दे. लगेच आणते. हा घ्या तुमचा चहा. थँक्यू. काम तुम्ही जास्त करता, आरामाची गरज तुम्हाला जास्त. अगं माझं काम तेवढं सुद्धा कठीण नाहीये जेवढं तुला वाटतं. मला सांग, मृतदेह कुणाला काय त्रास देतील? पडून असतात गपचूप. तुम्ही पण ना, काय सगळे फॉरेन्सिक डॉक्टर तुमच्यासारखेच असतात? अगं मी मस्करी करत नाहीये. प्रेतांसोबत राहणं सोपं आहे. कमीत कमी ते दिवसभर बोलत तर नाहीत ना. तर मग जा आणि जाऊन तुमच्या पहिल्या बायकोसोबत आराम करा. हॉट टब तयार करून ठेवलाय मी. तुम्ही जा आणि त्यात आराम करा आणि फ्रेश होऊन या. मी सुद्धा पटकन तयार होऊन येते. एकत्र बसून ब्रेकफास्ट करू. तर मग मी असा जातो आणि असा येतो. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाळा. वाई खमंग वास सुटलाय. काय बनवलंस? ते तर खाल्ल्यानंतरच समजेल. बाबा, बाबा, केशव, केशव. बाबा दरवाजा उघडा. बाबा, बाबा, केशव, बाबा. केशव काय झालं? अगं ही पाणीपुरी आज आपण खातोय ना, ती खाऊन मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. असं काय करत होता कॉलेजमध्ये सर? अरे पंकज, आम्ही कॉलेजचे, मेडिकल कॉलेजचे जे कोणी बॅचमेट होतो ना, जिगरी मित्र, आठवड्यातून एकदा तरी बसायचो टेबल लावून आणि पैज लावायचो. एका मिनिटात कोण किती जास्तीत जास्त तिखट आणि किती जास्त पाणीपुरी खाणार. अरे देवा, एक मिनिट. हे बघा, कॉलेजच्या मित्राचं नाव घेतलं आणि कॉलेजच्या मित्राचा फोन आला. हा, हॅलो. हा केशव. दादा, दादा हेल्प करा. मानसी, काहीतरी हेल्प करा दादा, प्लीज हेल्प मी. काय झालंय मानसी? यांची डेथ झालीये. मानसी, 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 काय झालं? मी किचन मध्ये होते आणि केशव बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये? आणि मग जोरात आवाज आला. सगळीकडे पाणी पडलं, सांभाळून. सर, हा पाठीवर व्रण आहे, पण ब्लिडिंग कुठून झाली? व्रण तर खूप मोठा दिसतोय, पण कुठे जखम तर दिसत नाहीये. एक काम करूया, बॉडी लॅब मध्ये नेऊन बघूया. तू काय बघितलंस? काय झालं काय इथे? ऍक्च्युली सर, मी, आई आणि रतन आम्ही तिघे हॉलमध्ये होतो. अचानक जोरात आवाज आला, जसं की एखादा बॉम्ब फुटावा. आम्ही तिघेही बाथरूमच्या दिशेने धावत आलो आणि पाहिलं की बॉम्ब फुटला. जर बॉम्ब फुटला असता तर इथे सगळं तुटलेलं फुटलेलं असतं. इथे तर काहीच नाहीये. सर, कदाचित ब्लास्टमुळे हे पाणी इथे सगळीकडे पसरलंय. पण पूर्वी इथे ब्लास्ट झाल्याच्या काही खुणा तर दिसत नाहीये. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोण करू शकतं? आय मीन, केशवजींचा कोणी वैरी, कुणासोबत काही भांडण वगैरे? यांचं कधीच कुणासोबत काहीच वैर नव्हतं. सर, बाबांनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. ते एक सक्सेसफुल FMT डॉक्टर होते. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होते. हॉस्पिटलमधून घरी, घरातून हॉस्पिटल. वैर तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यांचं कधी कुणासोबत भांडणही झालं नव्हतं. मानसी, काळजी करू नकोस. ज्याने कोणी हे केलंय त्याला आम्ही सोडणार नाही. आणि मी वचन देतो तुम्हाला, आम्ही त्याला शोधून काढू आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा मिळेल.
हा साळुंखे, काही सापडलं का? सर, केशवजींचं मणक्याचं हाड तुटलंय आणि इंटरनल ऑर्गन सुद्धा डॅमेज झाले. ही फक्त बाथ टब मध्ये बसल्या बसल्या एवढी मोठी इंजुरी? बॉस, या केशवला ज्याप्रमाणे इजा झाली आहे हा अगदी तसाच झटका आहे जसा की बॉम्ब ब्लास्टमुळे होतो. हो सर, आम्ही सगळा एरिया चेक केला होता. तुम्ही सुद्धा होतात ना तिथे. तिथे ब्लास्ट सारखं काही झालंच नाही. मान्य आहे की तिथे ब्लास्ट सारखं काहीच सापडलं नाही, पण तरीही मला पूर्ण खात्री आहे की बॉस याच्या या जखमा बॉम्ब ब्लास्टमुळेच झाल्या आहेत. अरे कसं शक्य आहे साळुंखे? जर तिथे बॉम्ब नव्हताच कुठला तर ब्लास्ट होणारच कसा? अरे यांच्या मणक्याचं हाड ज्या अँगलने तुटलंय त्यावरून स्पष्ट होतंय की इम्पॅक्ट असो किंवा ब्लास्ट जे पण आहे ते खालून झालंय, पाण्यातून. हे बाथ टब मधल्या पाण्याचं केमिकल अनालिसिस. तुम्हाला त्या पाण्यात काही सापडलं का? हा, सापडलंय. खूप काही सापडलंय पाण्यात. याचा घाम सापडलाय, याच्या शरीरावरील केसांचे अंश सापडलेत, ज्या शॅम्पूने हे आंघोळ करत होते त्या शॅम्पूचे अंश सापडलेत, यांच्या बॉडीचे स्किन सेल सापडलेत, यांच्या बॉडीचे केस सापडलेत. साळुंखे, मला वाटतंय की तू अजूनही चूक करतोयस. तू पुन्हा एकदा चेक नाही कर. बॉस, पुन्हा करायची काहीच गरज नाही. मी 100% शुअर आहे की जे काही झालंय ते बॉम्ब ब्लास्ट मुळेच झालंय. बस दॅट्स इट. तू हे इन्व्हेस्टिगेशन बंद कर. म्हणजे हे की तू त्या मनस्थितीत नाहीयेस प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करण्याच्या. अभिजित, दया, डॉक्टर केशवचं इन्व्हेस्टिगेशन आपण पूर्ण करूया. साळुंखे, हे बघ, माझं ऐकून घे. मला माहितीये डॉक्टर केशव तुझा खूप जवळचा मित्र होता आणि तुला सीआयडीची प्रोसिजर सुद्धा माहितीये. माझं जरा ऐक. अभिजित, दयासोबत बस आणि केशव बद्दल जे काही माहितीये सगळं काही सांग. कदाचित त्यातून एखादी अशी गोष्ट कळेल जी ही केस सॉल्व्ह करायला उपयोगी ठरेल. अरे पण प्लीज साळुंखे मित्रा, माझं ऐकून तर घे. ओके. रेडी? पंकज, केशव ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते तिथे जाऊन जरा नीट चौकशी करा. बघा काही कळतंय का. एक इन्फॉर्मेशन आपल्याला हवी आहे. नाही अगं पूर्वी नाही. काय काही सापडलं का? सर, केशव यांच्या फोन रेकॉर्ड्स मध्ये काहीच सापडलं नाही. एखादा धमकीचा SMS, एखाद्या अननोन नंबरवरनं फोन कॉल, एखादी विचित्र गोष्ट, काहीच नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतोय केशव खूपच सरळ साधा डॉक्टर होता. स्वतःच्या कामाशी खूप प्रामाणिक होता. कोणाशीही काहीच वैर नव्हतं. अरे कोणी शत्रू असूच शकत नाही रे त्याचा. सर, हॉस्पिटल मधून काही नाही ना. फ्रेडी आणि पंकज दोघांच्या हाती काहीच लागलं नाही. हॅलो साळुंखे, साळुंखे, कसा आहेस मित्रा? ओळखलंस का मला? कोण बोलतोय? अरे मी तुझा जुना मित्र. ड्रेस कर. काय साळुंखे, तुझ्या मित्राला विसरलास तू? चल, काही हरकत नाही, पण मी माझी मैत्री नाही विसरलोय. माझं गिफ्ट मिळालं का तुला? ती बॉडी. कोण आहेस तू आणि तू केशवला का मारलास? चुकीचा प्रश्न साळुंखे, चुकीचा. का नाही? तू विचारायला हवं कसं मारलंस केशवला. अरे विचार कारण तसं तुला शोधून काढता येणार नाही. तू टाइम वेस्ट करत राहशील आपल्या थिअरीज आणि अनालिसिस मध्ये. बॉम्ब ब्लास्ट बद्दल माहिती मिळाली की नाही? हॉट टब मधलं पाणी चेक केलंस आणि केशवच्या वैरांची लिस्ट बनवलीस का? अजूनपर्यंत नाही? अरे लवकर करणार साळुंखे, काय करतोयस? तुला तर मी. सर, नॉन ट्रेसेबल कॉल होता सर, मल्टिपल लोकेशन्स. ओ नो. डॉक्टर साहेब, तुम्ही या माणसाचा आवाज ओळखता का? नाही, मला नाही माहिती कोण बोलत होतं. तो माझी थट्टा करत होता. त्याला वाटतंय की मी हिंट शोधू शकणार नाही. हिंट तर दिली त्याने साळुंखे. थट्टा तर करत होता, पण इच्छा नसतानाही त्याने 2 क्ल्यू दिलेत आपल्याला. एक, तो तुला खूप आधीपासून ओळखतो आणि दुसरा क्ल्यू, त्या बाथ टब बद्दल सुद्धा याला सगळं काही माहितीये. पण माझा असा कोण शत्रू असू शकतो? कोणीही असू शकतो सर. तुम्ही एवढ्या क्रिमिनल्सना जेलमध्ये पाठवायला मदत पण केली. त्याला हवंय काय माझ्याकडून? सूड. त्याला तुझ्यावर सूड उगवायचा आहे. पण सर, कळणार कसं की हा आहे कोण? पूर्वी गुन्हेगार लपवू शकतो, पण त्याने केलेला गुन्हा तो कधीच लपवू शकत नाही. जाऊन तो बाथ टब नीट तपासा. केशवच्या मृत्यूचं रहस्य त्या बाथ टब मध्येच आहे. तुम्ही हा बाथटब कुठून विकत घेतला होता? केशवने विकत आणला होता आमच्या अॅनिव्हर्सरीला. गिफ्ट. कुठून आणला होता मला नाही माहित. केशवजींच्या रेकॉर्डमध्ये
क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये कोणता टब विकत घेण्याचा उल्लेख तर नाहीये. कॅश देऊन विकत घेतला असेल कदाचित. याचं बिल किंवा रिसीट काही आहे का तुमच्याकडे? बिल असेल ड्रॉवर मध्ये. साळुंखे भाऊ, काही कळलं का की काय झालं? हे सगळं कसं झालं? नाही मानसी, आम्ही तपास करतोय, पण तू काळजी करू नकोस. काही ना काहीतरी पुरावा नक्की मिळेल. हे सगळं कसं झालं? बरं ऐक, मी हा टब तर घेऊन जात नाहीये, पण या टबचा वॉटर हीटर मी लॅब मध्ये घेऊन जातोय. तो चेक करतो तर कळेल की या टब मध्ये काही प्रॉब्लेम होता की नाही. घेऊन जा हा टब. तसंही या टब मध्ये काहीच बिघाड नव्हता, फक्त एक छोटासा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम? काय काय प्रॉब्लेम होता? सर, काही दिवसांपूर्वी आमच्या इलेक्ट्रिसिटी सप्लायमध्ये व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं होतं, ज्यामुळे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये पण फॉल्ट आला होता. आणि सर, टबमध्ये सुद्धा फॉल्ट आला होता. तर मग दुरुस्त कोणी केलं? केशवने शोरूम मध्ये फोन केला होता. मग एक टेक्निशियन घरी आला होता. तर मग त्याने रिपेअर केला का? हो, त्यानेच रिपेअर केला होता. ऍक्च्युली आत्ता मला आठवलं की रिपेअर झाल्यानंतर पहिल्यांदा केशवने तो यूज केला होता. विसाज सेरामिक्स. हाय सर, आय एम भूषण. आय एम द स्टोर इन्चार्ज. हाऊ कॅन आय हेल्प यू सर? मिस्टर भूषण, तुमच्या इथून विकत घेतलेल्या एका बाथटबमध्ये कोणाचा तरी मृत्यू झालाय. त्याबद्दल काही विचारपूस करायची आहे. तुमच्या इथे एखादी कंप्लेंट आली होती का डॉक्टर केशव यांच्या इथून? डॉक्टर केशव? हो सर, आली होती ना. तर मग कंप्लेंट आल्यानंतर काय केलं तुम्ही? आमच्या कंपनीचा जो प्रोटोकॉल आहे त्यानुसारच मी फॅक्टरी आउटलेटला इन्फॉर्म केलं होतं, आणि तिथूनच ते लोक पुढे टेक्निशियन डिप्यूट करतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. या बाथटब बद्दल तुम्ही काही सांगू शकता का? कसं काम करतो हा? श्योर सर. नवीन सर, इथे ये. प्लीज जरा सरांना सांगा बाथटब बद्दल. हॅलो सर. सर, हे स्टेट ऑफ आर्टचे हॉट टब आहेत. मार्केटमध्ये मिळणाऱ्या इतर हॉट टबपेक्षा खूप ॲडव्हान्स. सर, याच्या आतमध्ये एक मेटल रॉड असतो. त्याचं टेम्परेचर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला पाणी गरम किंवा थंड मिळेल. इज इट पॉसिबल की काही कारणामुळे या टबचा ब्लास्ट होईल? ब्लास्ट? नाही सर. नाही, एखादा टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो ना? नाही सर, याचं डिझाईनच असं आहे की यात ब्लास्ट होऊ शकत नाही. सर, यात हिटिंग आणि कूलिंग टँक्स दोन्ही वेगवेगळे आहेत, ज्यात एकाच रॉडने पाणी जातं. जर कुणाला एक्स्ट्रा हॉट किंवा एक्स्ट्रा कूल पाणी हवं असेल तर हा रॉड काम करणं बंद करतो, आणि पाणी सर वॉटर टँकमधून ॲक्टिवेट होतं. सर, केशव सरांबद्दल ऐकून वाईट वाटलं. ते आमच्या पहिल्या 2 कस्टमरपैकी होते ज्यांनी हा बाथटब विकत घेतला होता. 2 कस्टमर्स? हो सर, डॉक्टर केशव यांच्यासोबत आले होते, आणि ते सुद्धा डॉक्टरच होते. त्यांच्या डिटेल्स मिळू शकतील का? श्योर सर. डॉक्टर अशोक, खेतान रोड, बंगलो C 165. सर, योगायोगाने दोघांनी बाथटब एकाच दिवशी घेतले होते, आणि दोघांमध्ये प्रॉब्लेम सुद्धा एकाच दिवशी आला होता. डॉक्टर अशोक यांच्या इथून सुद्धा कंप्लेंट आली होती. कोण टेक्निशियन कोण गेला होता तिथे? सर, ते तर फॅक्टरीमधून कळेल तुम्हाला. फॅक्टरी कुठे आहे तुमची? बोल अभिजित. साळुंखे साहेब, तो हॉट टब डॉक्टर केशव व्यतिरिक्त अजून एका डॉक्टरने विकत घेतलाय. कुणी? डॉक्टर अशोक यांनी. डॉक्टर अशोकने? अरे, पण तो तर माझा कॉलेजचा बॅचमेट होता. तुमचा बॅचमेट होता? सर, आम्ही जातोय डॉक्टर अशोककडे, पण तो फोन उचलत नाहीये. फोन उचलत नाहीये? ठीक आहे, मी ट्राय करतो. ओके. काय झालं साळुंखे? हा बॉस, ते अभिजितचा फोन आला होता. तो म्हणतोय की डॉक्टर केशव बरोबरच डॉक्टर अशोकने सुद्धा तो हॉट बाथ टब विकत घेतला होता. मी एक काम करतो, अशोकला फोन करतो. हा साहेब, तुम्ही आलात? मला ना माझ्या मुलाला शाळेत घ्यायला जायचं होतं. मी जेवण बनवलंय आणि घराची साफसफाई केली, सगळं केलंय. तुमचा तो थंड पाण्याचा टब आहे ना, तो सुद्धा भरून ठेवलाय साहेब. मी जाऊ का साहेब? उशीर झालाय. उद्या वेळेवर ये. हा ठीक आहे साहेब, मी निघते.
अशोकजी सर गाडी तर बाहेरच उभी आहे, आताच असतील. तू दरवाजा उघड लवकर. ओ नो. अशोकजी, अशोक, यांच्यासोबत सुद्धा तेच झाले जे डॉक्टर केशव सोबत झालंय. यांच्या पाठीवर तर कसलाच घाव नाहीये. सर फरशीवर सुद्धा एवढं पाणी नाहीये. याचा अर्थ इथे ब्लास्ट झाला नाहीये. यांचा मृत्यू दुसऱ्याच कोणत्या कारणाने झालाय. साळुंके साहेबांना सांगावं लागेल की त्यांच्या अजून एका मित्राचा मृत्यू झालाय. माय गॉड. अशोक, आज इथे काय झालं होतं? तुम्हाला जे काही सांगता येईल ते सांगा. सर, आज माझ्या मुलाला शाळेतून लवकर आणायला जायचं होतं, म्हणून मी विचार केला की पटकन घरातली सगळी कामं करते म्हणजे साहेब येतील आणि मी माझ्या मुलाला घ्यायला निघून जाईल. माझ्या साहेबांना थंड पाण्याच्या टबमध्ये बसायला खूप आवडायचं, म्हणून मी लवकर थंड पाण्याचा टब तयार केला. म्हणजे साहेब आले की मी लगेच निघेन. तो टब तुम्ही तयार केला होता? कसा तयार केला तुम्ही? सर, मी टब पाण्याने भरला आणि तो थंड करण्यासाठी रिमोटचं हिरवं बटन दाबलं, बस. सर, आणि त्याच थंड पाण्याने अशोकजींचा जीव घेतलाय. बॉडी सुद्धा खूप थंड होती. मला वाटलं की एवढ्या दिवसानंतर साहेब थंड पाण्याच्या टब मध्ये बसतील तर खुश होतील. एवढ्या दिवसानंतर म्हणजे? सर, तो टब काही दिवसांपासून खराब झालाय. कदाचित त्यात लाईटचा प्रॉब्लेम झालाय वाटतं. व्होल्टेज फ्लक्च्युएशन, जसं की केशवजींच्या घरात झालं होतं. नक्कीच कुणीतरी दोघांच्या घरातील इलेक्ट्रिक बॉक्सेस सोबत छेडछाड केली आहे. टेक्निशियन फॅक्टरीवाले पाठवतात ना, तिथूनच काहीतरी कळेल. एक्सक्यूज मी, विसाज स्टोअरचे मॅनेजर भूषण यांनी इथला पत्ता दिलाय. आम्ही CID मधून आलो आहोत आणि एका केसबद्दल तुमची थोडी चौकशी करायची आहे. येस सर. ॲक्च्युली विसाज स्टोअरमध्ये गेल्या काही दिवसात 2 कंप्लेंट्स आल्या होत्या. तुमचा हा जो बाथटब आहे ना, हॉट बाथटब, त्यात काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. दोन्ही बाथटबच्या ओनरचा मृत्यू झालाय. मृत्यू? आणि बहुतेक त्या दोघांच्या घरी तुमच्याकडून एकच टेक्निशियन गेला होता. आम्हाला त्याला भेटायचंय. श्याम गेला होता? 1 मिनिट, मी बोलवतो. हॅलो, हा जरा श्यामला आत पाठवा. सर, श्याम 2-3 दिवस आलाच नाही आणि त्याचा फोनही बंद आहे. ओके सर, श्याम तर 2-3 दिवसांपासून येत नाहीये आणि त्याचा फोनही स्विच ऑफ आहे. त्या दोघांच्या घरी श्यामच गेला होता का? हो सर, दोन्ही जागी श्यामच गेला होता. कारण आमचे कस्टमर्स लिमिटेड आहेत आणि कंप्लेंट तर येतच नाही, म्हणून आमचा एकच टेक्निशियन सगळीकडे जातो. तुम्ही जरा श्यामचा ॲड्रेस द्या. हा तारिका, काही कळलं का? सर, हा डॉक्टर अशोक यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. मृत्यूचं कारण हायपोथर्मिया, म्हणजे कोणत्या तरी कारणाने बॉडीचं टेम्परेचर अचानकपणे खूपच कमी होणं. म्हणजे डॉक्टर केशवचा मृत्यू जसा झाला त्याच्या अगदी उलट? तसंच काहीतरी. शॉक फ्रीजिंग, बॉडी हीट इन्स्टंटली कमी होणे. जर पाणी एवढं थंड होतं तर डॉक्टर अशोक पाण्यातच का बसून राहिले? बाहेर का नाही आले? सर, ही गोष्ट मलाही कळत नाहीये आणि सरांना सुद्धा. साळुंखे, काय झालं? बॉस, हे दोन्ही वॉटर टँक उघडून मी चांगल्या प्रकारे पोस्टमॉर्टम केलंय. मग स्टेट ऑफ द आर्ट आहे, एकदम लेटेस्ट आणि मॉडर्न. या दोन्हीत पाणी गरम सुद्धा होऊ शकतं आणि थंडही होऊ शकतं. म्हणजे साळुंखे साहेब खुनी टबचा फायदा घेतोय. टब सोबत नक्कीच छेडछाड केली असेल त्याने. छेडछाड झालीये फ्रेडी. बॉस, छेडछाड झालीये, पण टब बरोबर नाही. छेडछाड या वॉटर टँक बरोबर झालीये. वॉटर टँक्स, जो रिमोट दाबताच एक्स्ट्रा हॉट किंवा एक्स्ट्रा कोल्ड होतो. अगदी बरोबर. केशवच्या केसमध्ये त्याचा वॉटर टँक ब्लॉक झाला होता.
किंवा असं म्हणूया की ब्लॉक केला गेला होता, त्याचा व्हॉल्व बंद करून. म्हणजे त्याच्या टँक मध्ये पाणी जाऊ नये म्हणून. बरोबर. आणि नंतर त्याच्या टँक मध्ये पाण्याऐवजी खुन्याने दुसरं काहीतरी ठेवलं. काय होतं त्यात? हे हा सिलेंडर बॉस, या सिलेंडर मध्ये असं काही होतं की जसं त्याने हे वॉटर टँकचं हे हॉट वालं बटन दाबलं, या सिलेंडर मधून काहीतरी निघालं, टब मध्ये गेलं आणि बूम, एकदम ब्लास्ट. पण ते झालं ना सर, या सिलेंडर मध्ये असं काय होतं की ब्लास्टही झाला, नुकसान सुद्धा झालं नाही, फक्त केशवजींचा जीव गेला. तेच तर कळत नाहीये ना दया, तेच तर कळत नाहीये. पण एक गोष्ट आहे, या सिलेंडर मध्ये एक विशेष गोष्ट आहे. कितीही हाय टेम्परेचर असलं तरी हा सिलेंडर सहन करू शकतो. डॉक्टर साळुंखे, माननीय डॉक्टर केशवचा मृत्यू याच्यामुळे झाला, पण डॉक्टर अशोक यांचा मृत्यू कशामुळे झाला? तसाच जसा केशवचा झाला. याच्या सुद्धा वॉटर टँक बरोबर छेडछाड झाली, पण याच्या वॉटर टँकच्या मेकॅनिकल सिस्टीमला काही अशा प्रकारे बदललं गेलं की यांच्या वॉटर टँकचं पाणी एकदम थंड झालं, 0 डिग्रीहून सुद्धा खाली. अरे पुन्हा तोच प्रश्न, जर पाणी एवढं थंड होतं तर डॉक्टर अशोक त्या पाण्यातच बसून का राहिले, बाहेर का नाही आले? हेच तर कळत नाहीये ना रे. आय जस्ट डोंट नो की हा बाहेर का नाही निघाला. हो, पण जर खुन्याला वाटलं असतं तर डॉक्टर केशव आणि डॉक्टर अशोक या दोघांनाही एकाच पद्धतीने मारलं असतं. पण एकाला गरम पाण्यात आणि दुसऱ्याला थंड पाण्यात काय सिद्ध करायचा प्रयत्न करतोय तो? मला कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय तो, अपमान करतोय तो माझा. तो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की डॉक्टर साळुंखे काहीच करू शकत नाहीये. काय झालं सर, सगळं ठीक तर आहे ना? या श्यामला कधीपासून ओळखता तुम्ही? खूप दिवसांपासून. खूप चांगला मुलगा आहे, रेंट वेळेवर देतो, कधी कोणाची कंप्लेंट नाही, काही त्रास नाही, आणि आईबाबांवर तर खूप प्रेम करतो. आणि हो, आजकालची मुलं तर. ऍक्च्युली आमचं श्यामकडे एक अर्जंट काम होतं. तुम्ही त्याला शेवटचं कधी पाहिलं होतं? ते तर माझ्या लक्षात नाही, पण इट्स ओके. हे बघ, या तिघांचा फोटो याच्या घरी सापडला. कोइन्सिडन्स तर नक्कीच नाहीये. असं वाटतंय की तुमचा हा चांगला मुलगा वास्तवात खूप बिघडलेला आहे. याच्या आई वडिलांचा नंबर आहे तुमच्याकडे? काय असू शकतं त्या सिलेंडर मध्ये माहित नाही का, पण मला असं वाटतंय की सत्य माझ्या डोळ्यांसमोर आहे, पण मला दिसतच नाहीये. हॅलो हॅलो मिस्टर साळुंखे, कोण बोलताय? अरे एवढी रात्र झाली, तुम्ही झोपला नाहीत अजून? जोपर्यंत मी तुला तुरुंगात पाठवत नाही ना, तोपर्यंत मला झोप येणार नाही, कळलं? अरे रे 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 रे, तुम्ही केस बद्दल जरा जास्तच टेन्शन मध्ये आहात. एवढा स्ट्रेस चांगला नसतो डॉक्टर साळुंखे. अरे माझा एक काल तरी घरी जाऊन थोड्या वेळासाठी तुमच्या बाथटब मध्ये आरामात रिलॅक्स करा, सगळा थकवा निघून जाईल. बाथटब तर असेलच ना तुमच्या घरात, की मी मागू? तू जो कोणी आहेस ना, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या मित्रांचा जीव घेतलायस, मी सोडणार नाही तुला, लक्षात ठेव, सोडणार नाही तुला. ओ, म्हणजे तुम्हाला कळलं तर की तुमच्या मित्राचा मृत्यू माझ्यामुळे झालाय. पण तुम्ही ही गोष्ट प्रूव्ह कशी कराल? अरे तुझं वैर माझ्या बरोबर आहे ना, मग माझ्यावर सोडू गो. माझ्या मित्रांना का मारतोयस तू? मला मार ना, माझ्या समोर ये. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तुला स्वस्थ जगू देणार नाही मी, कळलं तुला? जा लप, जिथे जाऊन लपायचं लप. पण हा साळुंखे तुला शोधूनच काढेल, कळलं ना? मी तुला शोधूनच काढेन. अरे कुणाला लपायचंय? मी तो रोज तुमची वाट बघतोय याच जागेवर. कोणती जागा? कम ऑन डॉक्टर साळुंखे, तुम्ही सीआयडीचे फॉरेन्सिक एक्सपर्ट आहात, एवढं तर शोधून काढूच शकता. आणि जेव्हा कळेल ना तेव्हा या एकटेच, नाहीतर लक्षात ठेवा सीआयडी मध्ये सुद्धा खूप सारे मित्र आहेत तुमचे. हॅलो,
हॅलो मिस्टर भोसले, हा बोलतोय. तुम्ही श्यामचे वडील आहात ना? हो. मी CIDतून बोलते. खरं तर आम्हाला श्याम बद्दल काही बोलायचंय. हे बघा, आम्हाला वाटतं की श्यामचा जीव धोक्यात आहे. हे तुम्ही काय बोलताय? हे बघा, तुम्ही घाबरू नका. आम्ही त्याला काहीच होऊ देणार नाही. फक्त एवढंच सांगा, तो आहे कुठे? मॅडम, आता तर मला माहित नाही तो कुठे गेलाय ते. तुम्हाला काहीच माहित नाही? ठीक आहे. हे बघा, जर श्यामने तुम्हाला फोन केला किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काहीही कळलं तर तुम्ही आम्हाला या नंबरवर फोन करून कळवा. मॅडम, पण माझ्या मुलाच्या जीवाला धोका त्याला नाही ना? काहीही होणार नाही. तुम्ही प्लीज घाबरू नका. आम्ही त्याला काहीच होऊ देणार नाही. थँक्यू. सर, त्याचे बाबा खूप घाबरलेले वाटतात. जर मुलगा असा असेल तर आई वडिलांची झोप ही उडणारच ना. काय वाटतं, सगळ्या जागा सोडून इथे येऊन लपला असेल? या बिल्डिंगच्या सेक्रेटरीने जे काही सांगितलं होतं पूर्वीला ते जर खरं असेल तर हा श्याम त्याच्या आईबाबांपासून लांब नाही जाणार. कधीपर्यंत लपून राहशील तू माझ्यापासून? एकदा समोर ये माझ्या, मग कधीपर्यंत लपून राहशील तू? कधीपर्यंत लपणार? लपणार NaCl. मीठ. Are you okay? I am okay. I am having blast, तारिका. You know, salt water, मिठाचं पाणी. या सगळ्या टेन्शन मध्ये ही गोष्ट तर ध्यानातच आली नाही तारिका की मिठाच्या पाण्याने सुद्धा ब्लास्ट केला जाऊ शकतो. त्या केशवच्या बाथरूमच्या जवळपास आपल्याला काहीच पुरावा सापडला नव्हता, पण तारिका, पुरावा आपल्या डोळ्यासमोरच होता. पाण्याच्या रूपात. खूनी खूप धूर्त आहे. तो पाण्याच्या बेसिक प्रॉपर्टीचा वापर करतोय. गॉट इट? म्हणजे त्या हिटर मध्ये पाण्यात विरघळलेलं मीठ होतं. एक्झॅक्टली. आणि जसं त्या हीटर मधलं मिठाचं पाणी नळातून या टब मधील सामान्य पाण्याच्या संपर्कात आलं, बूम, ब्लास्ट. केशवजींच्या मणक्याच्या हाडाच्या अगदी खाली. तेव्हाच तर ते तुटलं होतं. एक्झॅक्टली. पण सर, डॉक्टर अशोक, त्यांचा पाणी. आय नो इट. आता मला समजलं. सर, झालं का एक्सपेरिमेंट? ऑलमोस्ट झालाय तारिका. हे बघ,
हे जे बॉटल मधलं पाणी आहे ना, मी 3 तासांपर्यंत फ्रीझर मध्ये ठेवून या पाण्याचं टेम्परेचर 0 डिग्री पेक्षाही कमी केलंय. पण तरीही अजून पाणीच काय, म्हणजे याचा बर्फ का नाही झाला? हीच तर ट्रिक आहे तारिका, हीच तर ट्रिक आहे. 0 डिग्री टेम्परेचर पेक्षा कमी असून सुद्धा पाणी हे नेहमी पाणीच असतं, तोपर्यंत जोपर्यंत त्याला एखादा झटका बसत नाही. 1 मिनिट बघ. हे बघ तारिका, हे बघ. आता बॉटल मधलं पाणी राहिलेलं नाहीये, बॉटल मध्ये आता फक्त बर्फ आहे. हेच झालं होतं तारिका, हेच झालं होतं अशोक बरोबर. असंच झालं होतं जेव्हा तो थंड पाण्याच्या टब मध्ये उतरला. त्या झटक्याने इन्स्टंटली पाणी गोठलं. एक्झॅक्टली. सर, खुन्याने डॉक्टर अशोकला बर्फाच्या स्विमिंग पूल मध्ये अडकवलं. हो तारिका. बिचारा अशोक बर्फात अडकून राहिला. इच्छा असून सुद्धा बाहेर पडू शकला नाही. आय एम सॉरी मित्रांनो, मी तुमची काहीच मदत नाही करू शकलो. तुमचा खुनी अजूनही जिवंत आहे. पण मित्रांनो, हे साळुंखेचं वचन आहे, एक ना एक दिवस तो राक्षस नक्कीच गजाआड असेल. तारिका, खुन्याने सांगितलं होतं की तो माझी वाट बघतोय. याचा अर्थ त्याला हवंय की मी त्याला भेटावं. पण तुम्ही त्याच्यापर्यंत कसे पोहोचाल? मला माहितीये तो कुठे असेल ते. मी आत्ताच सगळ्यांना फोन करून नाही, नो नो नो, नाही तारिका, नाही. खुन्याला मला एकट्यात भेटायचंय. असं कसं? हा, खुन्याला मला एकट्यात भेटायचं. हे काम मला एकट्याला करावं लागेल. सर, व्हॉट आर यू डुइंग? सर, दॅट्स माय फोन. माझा फोन का घेऊन जाताय सर? सर, माझा फोन. सर, दार उघडा. तुम्ही लॉक का केलाय? तारिका, डोंट पॅनिक. आय विल बी ऑल राईट. मी लवकरच भेटेन. सर, फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा बरोबर आहे. आजपर्यंत आमचं इन्व्हेस्टिगेशन एवढं सोपं नव्हतं. दोन्ही बाथटब मध्ये प्रॉब्लेम होता. श्यामने तो दुरुस्त सुद्धा केला आणि नंतर श्यामच गायब झाला. सगळं काही येऊन थांबतं ते या बाथटब पाशी. बाथटब. ₹5,00,000 बाथटब. 5,00,000 रुपयांचा. ₹80,000 बाथटब. माय गॉड. म्हणजे आमचं इन्व्हेस्टिगेशन चुकीच्या दिशेने चाललंय. तारिका, तू इथे काय करतेस? साळुंखे सर किलरला भेटायला गेले. काय? कुठे? मला नाही माहित सर. त्यांना थांबवण्याचा मी खूप प्रयत्न केला, खूप ट्राय केलं, पण त्यांनी मला रूम मध्ये लॉक केलं सर. आणि मी तिथून कशी बाहेर आले मलाच माहित. माय गॉड. हॅलो अभिजित, साळुंखेच्या जीवाला धोका आहे. तो एकटाच खुन्याला भेटायला गेलाय, कळलं? हे बघ, तुम्ही दोघं हायवेला जा, तू आणि दया. मी तुला त्याचं लोकेशन पाठवतो. साळुंखेच्या फोनचं ट्रॅक करतो मी. हा, साळुंखे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने जातोय, सांताक्रूजच्या दिशेने. ओके सर, आम्ही पोहोचतो. पण सर, एक गोष्ट अजूनही कळत नाहीये. हा श्याम एकानंतर एक क्लू सोडतोय जेणेकरून साळुंखे साहेब त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील. हो अभिजित. पण सर, साळुंखे साहेब तर अशा कोणत्याही श्यामला ओळखतच नाहीत. त्याचा एकच अर्थ असू शकतो अभिजित की श्याम खुनी नाहीये. खुनी दुसराच कोणीतरी आहे जो आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला फसवतोय. तर मग सर, हा श्याम पळतोय कशाला? आणि जर खून त्याने नाही केला तर मग कोणी केला? ज्याने केशव आणि अशोकला बाथटब विकत घेण्यासाठी प्रवृत्त केलंय, तोच आहे खुनी. स्मृती खूप चांगली आहे तुझी साळुंखे. तर तुला हे रेस्टॉरंट लक्षात होतं आणि मला हे बघून आनंद झाला.
की तू इथे एकटा आलास. हो, नाहीतर तू पळून गेला असतास घाबरून. घाबरला तर तू आहेस साळुंखे, की मी तुझ्या मित्रांना मारून तर टाकणार नाही ना. म्हणून माझ्या एका इशाऱ्यावर तू इथे एकटा निघून आलास. आपल्या मित्रांसाठी आपण काही करतो ना. कोण आहेस तू? पुन्हा चुकीचा प्रश्न साळुंखे. तू तर हे विचारलं पाहिजेस की मी हे जे काही केलं ते कसं केलं, कसं मारलं त्या केशव आणि अशोकला. ते माहितीये मला. केशवच्या बाथटबच्या वॉटर टँक मध्ये तू मिठाचं पाणी भरून ठेवलं होतं. जसा त्या पाण्याचा बाथटब मधील सामान्य पाण्याबरोबर कॉन्टॅक्ट झाला, बूम, ब्लास्ट झाला. आणि अशोकला तू थंड पाण्यात फ्रीज करून मारलंस, राईट? शाबास, गुड जॉब. तर मग तुला हे सुद्धा कळलं असेल की मी कोण आहे. माहित तर नाहीये, पण लवकरच कळेल. तुला माहित नाहीये की मी कुठे काम करतो आणि माझे मित्र तुला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. मला वाटतं तुला तुझ्या मित्रांच्या जीवाची काळजी नाहीये, म्हणून तू त्यांना इथे बोलवलंस. हा आला ऐकायला येतोय ना, हा ते आत येताच वाजेल. नाही, मी त्यांना नाही बोलवलं. बिलीव्ह मी नाही बोलवलं. अच्छा, म्हणजे तू त्यांना नाही बोलवलंस? नाही. ठीक आहे. तर मग नक्कीच त्यांचा मृत्यू त्यांना इथे घेऊन आला असेल. त्यांना तू काहीच करणार नाहीयेस. ठीक आहे, तर मग तुला माझं एक कोडं सोडवावं लागेल. कोडं? चल इथून. साळुंखे साहेब. सर, सरांना जाऊ दे. ठीक आहे, नक्कीच जाऊ देईन. पण आता त्याची एवढी घाई काय? का करतोयस हे सगळं? का करतोय? प्रश्न उत्तर सोडा. जर डॉक्टर साहेब सुरक्षित हवे असतील ना, तर तिथे त्या टेबलवर ग्लास ठेवलेत ना, ते उचलून घ्या. जर हे सुखरूप हवे असतील ना, तर आता जा आणि प्या. एक मिनिट. नाही दया, नाही अभिजित, दया नाही. तिथे नाही अभिजित, नाही दया, नाही तिकडे, नाही दया, नाही अभिजित, नाही. त्या ग्लासला हात नका लावू, पिऊ नका. नाही दया, अभिजित, नाही. काय करतोस अभिजित? नाही, डोंट ड्रिंक. लवकर प्या अभिजित, प्लीज. पूर्ण प्या, नाहीतर मी. अभिजित, दया, यू आर राईट. दया. काय पाजलंस तू यांना? काय पाजलं? मोठा फॉरेन्सिक एक्सपर्ट आहेस ना, जा शोधून काढ. मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाहीस. आधी यांना तर वाचव. फक्त काही मिनिटांचा खेळ बाकी आहे. काही कर. हे तर गेले. अभिजित, आता तुला कळेल की स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्या माणसांचा मृत्यू बघणं काय असतं ते. काही वर्षांपूर्वी मी सुद्धा एक फॉरेन्सिक एक्सपर्ट होतो. माझा एक मित्र मर्डर केसमध्ये अडकला. मला त्याला वाचवायचं होतं. मी त्याचा खोटा फॉरेन्सिक रिपोर्ट बनवला, जेणेकरून तो सुटावा. आणि मी तुझा रिपोर्ट एक्सपोज केला आणि तू जेलमध्ये गेला. तुझ्यामुळे मी तुरुंगात गेलो. तुझ्यामुळे माझी एवढ्या वर्षाची मेहनत, माझं नाव, माझी प्रतिष्ठा सगळं धुळीला मिळालं. ज्या दिवशी तुरुंगात गेलो तेव्हाच विचार केला, नेहमी हाच विचार करायचो की बाहेर जाईन तेव्हा तुझा सूड कसा घेईन. पण तुझा साळुंखे साहेबांना मारायचा प्लॅन फेल झाला. माझी इच्छा होती की तुम्हा दोघांचा मृत्यू यांच्या समोर व्हावा. लाचारीने, असह्यतेने यांनी फक्त बघत राहावं आणि त्यानेच मला आनंद मिळाला असता. पण तू विसरलास, माझं नाव डॉक्टर साळुंखे आहे. याआधी एकदा मी तुला एक्सपोज केलंय आणि यावेळी सुद्धा माझ्या जाळ्यात अडकलास. जेव्हा तू या दोघांना तो ज्यूस प्यायला पाठवलं, मला कळलं की त्या ज्यूस मार्फत तू यांना विष पाजणार आहेस. त्या विषाचा उपाय मला माहिती आहे. मी तिथे शोधलं आणि मला ते मस्टर्ड वॉटर सापडलं. मी तुला सांगितलं होतं ना, पंगा घेऊ नकोस, माझे मित्र तुला शोधून काढतील. ACP साहेबांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की या दोन्ही मर्डरच्या मागे तुझा हात आहे.
5 लाखांचा बाथ टब 80,000 विकलास. एवढा मोठा डिस्काउंट. स्वतःला जास्त हुशार समजतोस आणि इतका मोठा मूर्खपणा. एवढे सगळे पैसे भरलेस कुठून? मॅनेजरला नाही कळलं? नाही, ते पैसे मी माझ्या खिशातून भरले होते. मी काय करायचं होतं? तो बाथ टब केशव आणि अशोकला विकणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर त्या दोघांच्या घराची लाईट कापली, जेणेकरून टेक्निकल प्रॉब्लेम होईल. आणि तो रिपेअर करण्याच्या बहाण्याने त्याच्यासोबत छेडछाड करण्यासाठी श्यामला तिथे पाठवलंस. श्याम कुठे आहे? काय केलंस तू त्याच्याबरोबर? मी श्याम सोबत सुद्धा तेच केलं जे केशव आणि अशोक सोबत केलं. काय करणार होतो मी? त्याच्यामुळे मी स्वतः अडकलो असतो. तुला काय वाटतं, तू आता सुरक्षित आहेस? हा? केशव, अशोक आणि श्याम या तिघांना न्याय नक्कीच मिळणार.